नमस्कार मित्रांनो, मी महेश. आज आपण आलो आहोत सोनूचे पप्पा आणि सोनूची मम्मी. हे एक मराठी कॉमेडी कंटेंट क्रिएटर आहे, यांना भेटण्यासाठी आलो. सर, तुमच्याबद्दल सांगा आता ऑडियन्सला. आमचं गाव विरेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि 6 महिने झाले आपल्याला या प्लॅटफॉर्मवर येऊन, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला असं आहे. अच्छा. तर सर, याची सुरुवात कशी झाली तुम्ही, म्हणजे तुम्हाला कसं कधी वाटलंय की आपण व्हिडिओ बनवा, असं करा, किंवा असं कसे आले? काय झालं, मला थोडा अर्निंग सोर्स पाहिजे होता काहीतरी, कारण वावरा शिवरात काही राहत नाही, पाण्या पावसाच्या भरोश्यावर आहे. तर म्हणलं, असं ऐकलं होतं युट्यूब मधून पैसे येते, काय ते गणेश शिंदे मोळ वगैरे, त्यांनी कार बीर घेतली, घर बांधलंय. ते म्हणलं आपल्याला एवढं काही नको, पण 8-10 हजार रुपये आले नाही याच्यातून लय झाले. बरोबर नाही, म्हणजे कामाला जाऊन 8-10 हजार येतील आणि याच्यातून काही 8-10 हजार येतील, म्हणजे घर चालन. तर या हिशोबाने आपण युट्यूबवर जे कॉमेडी व्हिडिओ टाकायला चालू केलं होतं. या म्हणजे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरला 7-8 महिन्यापूर्वी. पण तिथं काही व्हिडिओ चालले नाही. मग मामाचे पोरं राहते आमच्या बाजूलाच, ते म्हणले, दाजी इकडे काय टाकता, इकडे कोणी काही व्हिडिओ पाहत नाही, तुम्ही इंस्टाला टाका, फेसबुकला टाका. मग त्यांच्या म्हणण्यावर आपण इंस्टाला टाकले, तर मग ते व्हायरल झाले, लोकांना आवडायला लागलं. याच्या आधी म्हणजे काय करत होते तुम्ही नेमकं या फील्डमध्ये? याच्या आधी म्हणजे मी 4-5 वर्षापूर्वी मोठ्या महानगरामध्ये तिकडं कंपन्या, MNC कंपन्या राहत्या, त्याच्यात काही कामं केले. पण पगार ते दिसाचा बाबा 20,000 आहे, पण त्याच्यात काही होत नव्हतं. मग ते काटळून सोडून दिलं, गावी आलो. मग गेल्या वर्षी 4-5 एकर कापूस लावला होता, तर 1.25 लाखाचा कापूस झाला. काय म्हणते, खर्च आला 1.5 लाखाचा कापूस झाला. मग आता राहिले की त्याच्या 10-20 हजारात चालतं का? या महागाई जमाना आहे ना, काही चालत नाही. तर मग म्हणलं काहीतरी अर्निंग सोर्स पाहिजे, म्हणून आपण हे व्हिडिओ काढा. जे आहे ते आहे, म्हणजे असं नाही आवड नाही, एव्हा पैसा लागतो. बरे, पैशाच्या शिवाय काही चालणार नाही. सर, लोक सांगत नाही की काही कारण लावून देते की आम्हाला आवड होती, याच्यातच करायचं असं तसं, पण तुम्ही क्लिअर जे नाही, आवड आता तयार झाली, आता तयार झाला. पहिलं तर आमच्या डोक्यात पैसाच होता. बरोबर आहे, जे तुम्ही क्लिअर सांगून दिलं पब्लिक. हा. तर आता सध्या तुम्ही काय करता? फुल टाइम सोशल मीडिया करताय का सोबत काही अजून पण आहे? माझ्या वाट्यावर 4 एकर वावर येतं. ठीक आहे. तर शेती बी आहे, त्याच्यानंतर मी वॉचमन बी आहे शाळेवर, तर नाईटला वॉचमनचं काम करतो. आणि दिवसभर मग मी व्हिडिओ काढतो. काही आता फॉलोअर्स लोक येते भेटायला वगैरे, किंवा कोणी बोलवतं जाहिराती वगैरे साठी, तर मग या असे काम करत राहतो. दिवसा आमचं काम करणं जमतच नाही. हा, दिवसा आता काही काम नाही करू शकत आम्ही. ठीक आहे, शेतातलं करतो बरं का, असं नाही करत नाही, पण दिवसा म्हणजे याच्यासाठीच की आपल्याला करता यावं दिवसा आहे बाकीच्या गोष्टी, म्हणून रात्रीला वॉचमनची ड्युटी करतो. म्हणजे दादा अजून पण वॉचमॅनची ड्युटी करतात रात्री, आणि दिवसा अजून पण नाही, करणारच आहे. हा, करणार आहे बाबा. ठीक आहे, हे आता येत आहे त्याच्यातून 2 पैसे, पण ते माझं सेक्युअर आहे ना. तुमचं सिक्युअर जॉब. हा, बरोबर आहे. ते तुम्हाला काही ठराविक रक्कम महिन्याला येणार आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि सोबत दादा शेती पण करतात. दादा आपण शेतातच बसेल. हा, हे आपलंच वावर आहे. कापसा दिवसात या मदत करू लागायला. कापूस हा, गरज पडणार आहे तुमची. यंदा जरा चांगलं आहे आपलं मालपाणी. तर दादा तुम्ही सुरुवातीला चालू केलं होतं, व्हिडिओ बनवत होते, तर लोकांचे रिएक्शन काय म्हणत होते लोक नेमकं? हा, लोकांचे रिएक्शन भारी होत्या. ते शिवकन्या सांगेल, मला तर काही कोणी म्हणत नव्हतं, पण शिवकन्याकडे यायच्या प्रतिक्रिया लोकांच्या. प्रतिक्रिया म्हणजे आम्ही 3-4 वर्षापूर्वी पण चालू केलं होतं युट्यूब मॉनिटाईज पण झालं होतं. तर मी शेतात कामाला जायचे, तर बायका म्हणायची नवऱ्याला उलटून बोलती, झाडू वरती करती, आणि घरी येऊन मी रडायचे. आणि मग बंद करा म्हणजे मी शेवटी ते बंदच केलं तेव्हाच. म्हणजे युट्यूब तुम्ही याच्या आधी 4 वर्ष आधी चालू केलं होतं, तर ते मॉनिटाईज वगैरे झालं होतं आपल्या त्यावेळेस. त्याच्यात 10-11 हजार सबस्क्रायबर झाले होते. 11,000. पण ते लोक नाव ठेवत होते, लोकांच्या प्रतिक्रिया काही चांगल्या येत नव्हत्या, ते बंद केलं मग आपण त्यावेळेस. काय, परत मी एका हॉस्पिटलला कामाला लागले, घरात म्हणजे घरगुती काम करायचे मी, आणि हे शेती बघायची. मग ते करून तरी आमचा 1 रुपये बचत राहत नव्हता, कारण की इतके येतच नव्हते ना घरात, मुलाचं शिक्षण सगळं. मग आता 6 महिने झाले, तेव्हा यांनी परत ठरवलं की आपण चालू करू, पण आता बंद नाही करायचं म्हणे. यांनी तिला म्हणलं चालू करू आपण, पण आता येईन एक ना एक दिवस यश आपल्याला होईल, व्हायरल व्हिडिओ. ठीक आहे, माझं मी सांगते, माझं लपत नाही. ठीक आहे म्हणलं, सोनूचे पप्पा तुम्ही चालू करताय ना, तुम्हाला मी 1 वर्ष देते, असं बोट करून बोलले होते. खरंच बोलले, 1 वर्ष देते म्हणलं. 1 वर्षात जर याच्यातून तुम्हाला पेमेंट नाही आली तर मी परत बंद करेन म्हणलं. तर त्यांनी माझ्याकडून 1 वर्ष घेतलं होतं, पण त्यांनी 1 वर्षाच्या अगोदर म्हणजे 3-4 महिन्यापासूनच मला त्यांनी इन्कम देणं चालू केलं. म्हणजे मला बोलायला
ठेवलंच नाही कुठं. हा 1 वर्षाच्या हा, 3 बरोबर. महिन्यातच चालू आहे. आणि मलाही या सगळ्या लोकांपासून दूर ठेवलं. मी मग नंतर फुल टाइम केला, मग नंतर थोडंसं आम्हाला पेमेंट यायला लागली, मग पार्ट टाइम चालू केला. आता हा. संध्याकाळी जायची मी. जे लोक सुरुवातीला म्हणजे आम्हाला त्रास देऊ शकत होती, हा. ठीक आहे, त्यांच्यापासून सोशल मीडियावर, दूरच मग तर हिला तिच्या संपर्कातच नाही येऊ दिलं फेमस होईपर्यंत. हो. आता तर कोणाची हिंमत नाही आपल्याला म्हणायची तू काय आता करायला. म्हणजे आता चांगले चांगले लोक आपल्याला selfie हा ती सांगते आता ह्या आपलाच आहे, पाहुणा. पाहुणा आहे, आपलाच आहे, हे ते. पण तिला त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नाही दिलं 2-3 महिने. बरोबर. आणि वरच्यानं ऐकलं आणि सगळ्या म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट देवाची केला, पण त्याच्यामुळे साथ व्हायरल होती झालो. आणि लोकांची पण हा साथ होती आपल्याला. आता तर तरी सगळे आम्ही स्तुतीच करताय आपली. आता सगळेच चांगले हम्म. म्हणतात. तसं वाद नाही जाणार आम्ही स्तुतीत. नाही, नाही. ठीक आहे, मेहनत. कॉमेडी इतकी पण आहे की सगळ्याच, पॉडकास्ट मध्ये पण कॉमेडी निघू नाही, लागली. comedy नाही प्रश्न कॉमेडी येतात. आपलं जे आहे ते आहे. किती हा. त्रास दिला तरी यांची सहन शक्ती खूप होती, म्हणून यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो. माझ्यामुळं नाही, यांच्यामुळे. खरंच सनुज बाप्पा नाही, जे ते खरंच सांगणार मी पब्लिक, कारण की मी थोडस जरी काही झालं नाही तुमच्यामुळं असं म्हणू झालं. आपण की दोघांची मेहनत होती, दोघांचं काहीतरी ट्युनिंग होती, बरोबर आहे. म्हणून आपल्या आवडलं लोकांना क्रिएटिव्हिटी जे काय. बरोबर आहे. बरोबर. हा असं नाही की नाही, पण क्रेडिट मी ऐकण्याची तुला द्यायचं आहे. क्षमता असं करा तो नाही. आपण क्रेडिट मी तुला द्यायचं येईल आणि तू मला द्यायचं आहे. ऊस न फेडून टाका तू जिथलं तिथं, आहे का नाही. ठीक आहे चालेल. तर याची सुरुवात केली होती तुम्ही व्हिडिओ बनवायला, तर सुरुवातीला व्ह्यूज वगैरे येत नव्हते का? सुरुवातीपासूनच रिस्पॉन्स भेटला तुम्हाला? काय झालं, युट्यूबला नव्हते येत व्ह्यूज सुरुवातीला. हा युट्यूबला आपण नोव्हेंबर डिसेंबर 2023 ला आपण चालू केलं. तिथं काही रिस्पॉन्स भेटला नाही. मग 26 जानेवारीला पहिला व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला अपलोड केला, तर दुसराच व्हिडिओ व्हायरल झाला. इंस्टाग्रामला सुरुवातीपासून हो. हा दुसरा व्हिडिओ म्हणजे आधी- व्हायरलच झाले. तिथून पुढे व्हिडिओ कधीच लाखाच्या खाली थांबला नाही येतच आतापर्यंत. म्हणजे आम्हाला अजून जास्त हा. इंटरेस्ट केलं बा. नाही, आपले व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दुसरा व्हिडिओ कधी पडेल याच हे राहतं की तो किती जाईल, आता हा इतका गेला तो. हा मागच्या व्हिडिओचा काही विचार करत विचार करत नव्हतो आम्ही पुढं कोणता टाकायचा, कसं कंटेंट टाकायचं. कॉमेडी व्हिडिओ माझ्या आयडीवर तुम्हाला इंस्टाग्रामला लाखाच्या खाली सापडणारच नाही, नाही एक आतापर्यंत. पण नाही. थांबतच नाही. 1 लाख व्ह्यूज येतच त्याला काही बरोबर झालं. आहे. बघितलं मी. तर या फील्ड मध्ये तुम्ही आता इतके फेमस वगैरे झाले, पूर्ण जवळपास नाही इतकं नाही झालो, म्हणजे झालो पण थोडंसंच झालो आम्ही. नाही, हा. भरपूर फेमस झाले तुम्ही. तर नाही. तुम्हाला आता कसं वाटतंय? लोक येतात तुम्हाला भेटायला, लांब लांबून लोक येतात. आम्ही बी आता भरपूर लांबून आलो आहे. हो. तर कसं वाटतंय तुम्हाला? रिॲक्शन कसं वाटतंय? मग छान वाटतं ना. आता ऑनलाईन तर भेटतोच आम्ही, ते कमेंटच्या लाईकच्या माध्यमातून भेट होत राहते. बरोबर. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष भेटते तेव्हा कळतं की आम्ही काय करू राहिलो, ते त्यांना किती आवडू राहिलो. त्यांची प्रतिक्रिया चांगली आहे सगळ्यांची. आता कोणीच काही आम्हाला नाव बी ठुत नाही, काही नाही. सगळे आणि आम्हाला जे हा. भेटायला येतं तेव्हा आम्हाला खरंच आणि खूप छान वाटतं, आनंद होतो. आम्ही हा. म्हणजे असं नाही की आम्हाला आता कोणी येणार, आम्हाला आनंद नाही, नाही, नाही. कोणीतरी येणार आहे हा. त्याची मी- वाट बघतो किंवा हा. आपण ते दुरून ते आम्हाला भेटायला येत आहे. मला हा. रस्त्यानं कोणी बी थांब म्हणलं तर मी थांबतो. 10 मिनिटं वेळ किती देतो दूर त्याला, गेलं चहा तरी पाचतो. एखाद्याने हात केला तर बाहेर बी आम्ही घरी तर वापस पाचतोच आपण, बाहेर बी चहा वगैरे घ्या म्हणतो. आणि भेटतच राहते रोजची जवळजवळ 10-15 जण भेटते आता आम्हाला. 10-15 जण सेल्फी बी घेते. सगळं लोकांचं प्रेम भेटू राहिलं, बरोबर. छान वाटू राहिलं बस. आता व्हिडिओ मध्ये आम्ही सगळे जण बघतो की तुम्ही असे एकमेकाला भांडत असत्या. नाही, आम्ही खरोखर मध्ये नेहमी पण भांडत्या भांडतो. का नाही, video मध्ये ओरिजिनल मध्ये बी भांडत्या? आमचे Original मध्ये भांडणं होते. आता आमचं रस्त्याने भांडणं आले. हा होते खरंच होते. आहे. हा गाडीवर होतो ना तुम्ही आम्ही. याच्या अगोदर आमचे हो, भांडणं झाले होते भांडणं म्हणून चालू चेहरे होते होते. तू आज नका हा. समजू की याला आम्हाला पाहून निघालं का. आमचे भांडणं होत राहते. कारण काय आहे, ही माझ्यापेक्षा हुशार आहे, मी तिच्यापेक्षा हुशार आहे. त्याच्यामुळे ते दोघ जण भांडणं बी जास्त हुशार किंवा जास्त येडे, हा आहे की नाही, एकामेकापेक्षा. त्याच्यामुळे आमचं ते म्हणजे भांडणं video चालू मध्ये राहते. जितके भांडणं तितके खरोखर हा चालू होते भांडणं चालू होते, रोज होते. हा. चालूच राहते, बोलणं भांडणं हम्म. चालूच राहते. तुमचा एक डायलॉग पण आम्ही असं राग नाही धरत एकमेकाचं. तिथलं तिथं भांडण विसरून तुमचा एक बोलतो. डायलॉग आहे, सोनूचे पप्पा. एक कॉमेडी करून दाखवा आता इथं लोकांना. हा सोनूच पप्पाच मला भांडते. मी त्यांना कधी बी सांगते तुम्ही माझं ऐकून चाला, ते माझं ऐकून चालले म्हणून आज तुम्ही इथं आले. असंच ना. हा हे आता कॉमेडी पुरतं ठीक आहे, नाही तर सांगितलं असतं तुला. हा ठीक आहे. मस्त कॉमेडी करता तुम्ही. तर सर याच्यातून इन्कम कशा पद्धतीने होते सोशल मीडियावरून? इन्कम आपल्याला युट्यूबचा आता चालू झाला, काहीतरी $10-12 बनलेले, आणखी एक $100 मला सांगू झाल्यावर. वाटेल माझ्या याच्यामध्ये, सांगा. कारण की आता पहिल्या वेळेस मी अशी बोलते, लोक हा. असे मला बघणार आहे. हा. आणि असं म्हणजे मला वाटत पण नव्हतं की मला असं कोणी माझा इंटरव्ह्यू घ्यायला येईल. ते हा. दादा इतके दुरून आले, मला खूप आनंद होते म्हणून माझी धन्यवाद गोष्ट तुमचे सांगते. जरूर आणून म्हणजे- धन्यवाद तुम्ही आमच्या म्हणजे podcast मध्ये आले. माझी खूप इच्छा होती कोणतरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला यावं. हा, हे मला म्हणायचे काय 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 इंटरव्ह्यू. हा जमलं. हा हा असे. ठीक आहे. तर सोनूजी बाप्पाला म्हणलं होतं मी, जेव्हा तुमचा हे बघा सोनूजी बाप्पा हा. इन्कम चालू होईल ना, हा. तर पहिला बर्थडे सोनूचा हॉटेलमध्ये करायचा.
माझं स्वप्न बघा हा. की हॉटेलमध्ये करायचं सोनूचा बर्थडे. त्याच्यानं म्हणजे त्याच्यात आधी आम्हाला कोणीतरी हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं असंच, बर्थडे तर दूरच राहिला. म्हणजे जितके आम्ही स्वप्न दूरचे पाहिले होते त्याच्या अगोदर आमचे स्वप्न पूर्ण होते, याचा खूप आनंद होतो. हा ठीक आहे, अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळालं लवकरच यश मिळालं असं तिला म्हणायचंय हा. पण माझ्या भाषेमध्ये थोडक्यात. हा, हा. तर आपल्या प्रश्नावर वापस येऊ आपण हा, की याच्यातून इन्कम कशा पद्धतीने होते हा प्रश्न विचारला होता आपण. हा, आता मध्ये बोललो नको, त्याच प्रश्नाचं उत्तर देतो थोड्या वेळापूर्वी. युट्यूब आता मॉनिटाईज झालं, हा, बरोबर. एक $10-12 त्याच्यावर बनले, म्हणजे अजून काही रुपये आपल्याला भेटला नाही युट्यूब मधून. बरोबर. आणि इन्स्टा आणि फेसबुक मधून पण मला अर्निंग होती. एक 10-20 हजार रुपये 30 हजार रुपये असं ते काही ठरलेलं नाही राहत, हा, कमी जास्त कमी होतं, जास्त कधी जास्त बी येऊ शकतं, पण समाधानकारक आहे. म्हणजे जे चांगली जे income मिळतंय ना, करता हा जे मिळतंय त्यात खूप समाधानकारक आहे. आनंदी म्हणजे हम्म. अपेक्षेपेक्षा हा येत पैसे, आता मी 8-10 हजारांना कामाला जातो, माझ्यासाठी 5,000 बी आले लय झाले ना, बरोबर आहे. बरोबर आहे, आणि त्याच्यापेक्षा तर जास्त जीव राहील मला. हा. हा असं. तर सर आता कोणाला या फील्ड मध्ये यायचे असेल तर नवीन नवीन फोन घेते, आयफोन घेते, म्हणते की व्हिडिओ बनवण्याचा असेल तुमच्यासारखे तर त्यासाठी आयफोन लागतो किंवा फोन लागतो, माईक लागतो चांगला भारीवाला. तर तुम्ही याच्याकडे काय काय इन्व्हेस्टमेंट केली किंवा सुरू केलं तर तुम्ही तेव्हा काय काय घेतलं होतं? नाही, आता हा माझ्याकडे 12,000 रुपयाचा फोन आहे, हा. हा घेतला होता व्हिडिओ बनवण्यासाठीच. अरे बाबा. ठीक आहे, आणि एक 400 रुपयाचा डुप्लिकेट बॉयाचा माईक, त्याला वायर आहे लंबे 20 फूट. हा. बस हे 12-12.5 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट होती आपली. आणि राहिला आयफोनचा प्रश्न, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आयफोनने व्हिडिओ काढला की तो व्हायरल होतो. हा. तर माझे तर सगळे व्हिडिओ याच्यातूनच व्हायरल झाले, त्याच्यामुळे मला काही गरज नाही पडली. पण आपल्याला थोडा क्लॅरिटीचा इश्यू येतोय, हा. त्यासाठी आपण एखादा 30,000 रुपयाचा फोन घेऊ, थोडं आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली. बरोबर आहे की कंटेंट मध्ये दम असला तर हा, video कसा पण व्हायरल होतो. कंटेंट चांगला लागल, असलं की हा. तो video कंटेंट viral नवीन होणार. लागल काहीतरी, आणि क्वालिटीचं लागल, त्यावेळेस लोकांना ते आवडेल, तुम्हाला लाईक व्ह्यूज येतील. बघा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. सरांनी फक्त 12,000 रुपये. 12,000चा फोन 12,000चा फोन आणि 400 रुपयाचा माईक घेतला होता. हा, आता त्याच्यावरून शिवकन्याला बी सुरुवात एक घेऊन द्याला, थोडं कधी कधी याच्यात पाणी पावसाचे दिवस आहे, लाईट गायब होती, तर मग हा करून ठेवतो 10,000, बरोबर आहे. म्हणजे आपलं काम बंद नाही पडत. हो. केली. याच्यातून सरांनी सुरुवात केली आणि अजून पण सर तिथे हाच मोबाईल वापरतो. हो. हा हा असं तर आहे. सर तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणता सोनूचे पप्पा सोनूला काही दाखवत नाही, सोनूला दाखवा आता सगळ्यांना. हा, सोना इकडे. तर मित्रांनो हा आहे ते सोनू, आणि सोनूचे पप्पा आणि सोनूची मम्मी. हा, सोनू तो- कधी व्हिडिओ दिसत नाही, पण आता बघून घ्या सर्वांनी सोनूला. तो शाळेत जातो. हा, 7वीला आहे तो शाळामध्ये, ते दिवसभर तिकडे राहतो, शाळा झाली की ट्युशन मग घरी येतो. त्याच्यामुळं सध्या तो उन्हाळ्यात त्याने कॅमेरा धरत होता, आता जे आम्ही असं कॅमेरा धरतो आणि असं चालू राहतं आमचं. आम्हीच आमचे व्हिडिओग्राफर, कॉमेडी कंटेंट क्रिएटर चालू द्यायचं. Director. तर सर आता या फील्ड मध्ये कोणाला यायचं असेल तुमच्यासारखी व्हिडिओ बनवायचे असेल, कॉमेडी गिमेडी भांडणा गिंडाचे असे किंवा दुसरं एज्युकेशन कंटेंट द्यायचं असेल, म्हणजे सोशल मीडियावर यायचं असेल, तर त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही लोकांना? सोशल मीडियावर भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे, असं नाही की कॉमेडीच. तुम्हाला जे टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, हा, बरोबर. हा त्याच्या विषयी तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, फक्त निश एक ठेवायचा. हा. आम्ही कॉमेडी कंटेंट क्रिएटर आहे, आम्ही फक्त कॉमेडीच करतो, बरोबर. बाकीचे काही व्हिडिओ टाकत नाही आम्ही. म्हणजे जे आवड तेच हा, करत निश आहे. एक पकडायचा राहतो, सारखे लोक जोडायचे राहते, बरोबर. आणि कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही सातत्यानं रोज व्हिडिओ टाकत राहा, आणि काय करा की तुमच्या 100% द्या त्याच्यामध्ये. उगा काही बी काढायचं, शूटिंग करायची आणि टाकून द्यायचं असं नाही. बरोबर. बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्व होऊन त्याच्यात. हा, पूर्ण इन्व्हॉल्व होऊन. तर असं आहे. तर सर धन्यवाद तुमचं पॉडकास्ट दिल्याबद्दल. हा. खरं म्हणजे तुमचे पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतक्या दूरून आलात आमच्यासाठी, तुम्ही वेळ दिला असं म्हणतो मी. नाही, आम्हाला पण इथं आल्यावर तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटलं, सोशल मीडिया बद्दल शिकायला भेटलं, तुमच्या रिअल लाईफ बद्दल. आता लोकांना माहिती होईल की तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतात, रिअल मध्ये पण तसेच तसेच आहे आहे. आम्ही. आता हो. कोणाला काही आमच्याकडून शिकायला भेटावं अशी काही अपेक्षा नाही आपली, पण हसले पाहिजे, हसायला भेटावं. हा, ठीक तुमच्याकडून आहे, आम्ही काही म्हणजे कॉमेडी केली तर त्यांनी आमचा व्हिडिओ बघितला म्हणजे ते हसलेच पाहिजे. हा हा एकच उद्देश असतो. हा एकच उद्देश आहे. कारण सामाजिक संदेश उपदेश वगैरे द्यायला आता तेवढं तर आम्ही स्वतःला मोठं समजत नाही, पण आम्ही काही मोडकी तोडकी कॉमेडी करतो, ती लोकांना आवडून राहिली. कॉमेडी हा. तुमची लोकांना खूप आवडू लागली, तुमचे फॉलोअर्स. हा येतोय, आपल्याला रिस्पॉन्स वगैरे येतोय, म्हणून आपलं दुकान चालू आहे. चालन सर, धन्यवाद. धन्यवाद.